आणि एक अपघाताची बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात भीषण अपघात झाला। अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची देखील माहिती समोर येते। बघा, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर बस स्थानकामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। अपघातामध्ये एक ठार तर 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। बघा, नाशिक जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर येते। सिन्नर तालुक्यातील ही दुर्घटना आहे। बस स्थानकात हा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर 4 ते 5 जण जखमी झालेत अशी माहिती येते। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत जोडले गेलेत। अभिजित, नक्की कुणाचा अपघात झालेला आहे आणि आता जखमींची प्रकृती कशी आहे? जखमींना आता सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलेला आहे। बस चालक प्रथमदर्शनी चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते। मात्र या घटनेमध्ये एका मुलाचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। एकूणच आपण जर बघितलं तर या सीसीटीव्ही दृश्यांमध्ये देखील हा सगळा थरार आपल्याला बघायला मिळेल की बस स्थानकावर खरं तर प्रवासी त्या ठिकाणी उभे होते आणि अचानकपणे ही बस जी आहे ती थेट फलाटावर चढली आणि त्यामुळे हा सगळा अपघात घडलेला आहे। आता अपघात नेमका कसा घडला याची देखील माहिती सध्या घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे आणि जखमींना आता सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।